दर्शक हो नमस्कार. डॉक्टर स्टॉक मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी सरदार जाधव. आपण या प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळ्या आरोग्याची माहिती तज्ञ डॉक्टरांच्याकडून घेत असतो आणि आज आपण एका वेगळ्या गोष्टीवरती बोलणार आहोत. कारण ऑर्थोपेडिक्स माहित असतं सगळ्यांना, पेडियाट्रिक्स माहित आहे, वेगवेगळ्या फील्ड्समध्ये माहित आहे. आपण ऑर्थोलॉजिस्टकडे जातो, परंतु एक वेगळी फील्ड आहे आणि ज्याच्याबद्दल सध्या कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये फार डॉक्टर नाही आहेत, एक किंवा दोनच. त्यांच्यापैकी एका डॉक्टरांच्याकडे आज आपण आलेलो आहोत. सर्वात महत्वाचं म्हणजे ऑर्थोपेडियाट्रिक्स ही एक फील्ड आहे आणि त्याच्याबद्दल आपण मुलाखत घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत. आदित्य प्रभावळे सरांच्याकडे. डॉक्टर आदित्य प्रभावळे सरांचं क्लिनिक आहे आत्याद्री लिटल वन ऑर्थो, जे संभाजीनगर बस स्टँडच्या बरोबर समोर आहे. आणि यामध्ये एक वेगळी माहिती आजच्या मुलाखतीमध्ये आपल्याला यासाठी मिळणार आहे. कारण लहान मुलांचं आरोग्य, लहान मुलांचे जन्मजात काही व्यंग असतात, हाडांचे काही प्रॉब्लेम्स असतात, ज्याच्याकडे सहसा पालक लोक त्या काळात लक्ष देत नाही. तर नंतर ते शाळेला कॉलेजला जायला लागलं, चालताना काही डिफेक्ट्स दिसते किंवा इतर अजून काही डिफेक्ट्स दिसले तर त्यानंतर पण ट्रीटमेंटला जातात आणि त्यावेळी कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात. तर ते वेळीच क्युअर व्हावी आणि लहानपणी तर त्याला सर्जरीचीही गरज पडत नाही. त्यामुळे ती लहानपणीच ती लगेच तज्ञांच्याकडे जावावं घेऊन. ही काय असतात डिफेक्ट्स किंवा याचे प्रॉब्लेम्स काय असतात हे आज आपण या मुलाखतीमध्ये जाणून घेणार आहोत. त्याला ट्रीटमेंट काय काय आहे, तर त्यासाठी मी प्रथमतः आदित्य सरांचं आमच्या पॉडकास्टमध्ये स्वागत करतो. स्वागत आहे डॉक्टर सर. नमस्कार. नमस्कार. माझा पहिला प्रश्न आहे की जी आपली स्पेशालिटी आहे पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक्स म्हणून आपली जी वेगवेगळी ओळख आहे, तर याच्यामध्ये नेमका फरक काय आहे? रेग्युलर ऑर्थोपेडिक्स डॉक्टर सगळ्यांना माहीत आहेत, हाडाला जरा काही झालं किंवा हाडाची कुठली व्यंग असतील तर ऑर्थोपेडिककडे जातो आपण, अशा पद्धतीचे झालं असतं. परंतु पेडियाट्रिक ऑर्थो याचं वेगळेपण काय आहे आणि या दोन्हीमध्ये फरक काय आहे? पेडियाट्रिक ऑर्थो आणि ऍडल्ट ऑर्थो ह्यामध्ये फरक काय? मोस्ट ऑफ द असं असतं की ग्राउंड रियालिटी आहे की बेसिक ऑर्थोपेडिक्सचे शिक्षण पूर्ण झाल्यावर आम्ही ऍज अ सुपर स्पेशालिटी म्हणा किंवा फेलोशिप म्हणून म्हणा, तर आम्ही पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक्सचा एक वेगळा कोर्स केलेला असतो. लहान मुलांच्याच हाडांच्या संदर्भात असणारे काही आजार किंवा जन्मजात व्यंग ह्याचा एक डिटेल स्टडी करून त्याच फील्डमध्ये कंटिन्युअस काम करून आम्ही आमचं करिअर त्या पद्धतीने ग्रो करत असतो. म्हणजे ऍडल्ट ऑर्थोमध्येही तुम्हाला पेडियाट्रिक ऑर्थोचं नॉलेज दिलं जातं, पण हे समजून घ्यायला बेसिक गोष्ट मी असं सांगेन की पहिला ऍडल्ट बोन आणि पेडियाट्रिक बोन म्हणजे काय ते समजून घ्या. तर ऍडल्ट बोन मध्ये नॉर्मली इपिफायसिस, मेटाफायसिस आणि डायफायसिस असे बोनची 3 पार्ट पडतात जर अॅनाटॉमिकली डिटेलिंग स्टडी मध्ये करायला गेलो. तसं लहान मुलांमध्ये पण इपिफायसिस, मेटाफायसिस आणि डायफायसिस हा एक बोनचा पार्ट, हे तिन्ही बोनचे पार्ट असतात. पण ब्युटी काय असते की इपिफायसिस आणि मेटाफायसिस मध्ये इपिफायसियल ग्रोथ प्लेट असते. ही ग्रोथ प्लेट काय काम करते, तर ही ग्रोथ प्लेट तुमची उंची वाढवण्याचं काम करते. दुसरा मेजर बोन मध्ये फरक असतो, तो मेजर फरक असतो तो त्याच्यावरचं कव्हरिंग, ज्याला आम्ही पेरिओस्टियम म्हणतो. ऍडल्ट मध्ये पेरिओस्टियम कव्हरिंग असतं का, तर असतं, पण ते एकदम पातळ असतं. म्हणजे कांद्याची एकदम थिन स्लाइस तुम्ही जर काढत असाल, पापुद्रा काढत असाल तर तो पापुद्रा काढल्यासारखा असतो. आणि लहान मुलांचं पेरिओस्टियम असतं ते थिक असतं. ह्या पेरिओस्टियम मुळे जर समजा फ्रॅक्चर व्हरायटी बघायला गेलं तर ऍडल्ट मध्ये स्ट्रेट फॉरवर्ड, एक तर तो स्ट्रेट पूर्णपणे कट झाला, पार्शियली बोन कट कमी होतो, फुल बोन कट असतो, म्हणजे 2 तुकडे व्यवस्थित यू कॅन अप्रिशिएट. लहान मुलांमध्ये ते होत नाही. लहान मुलांमध्ये ग्रीन स्टिक फ्रॅक्चर किंवा प्लास्टिक डिफॉर्मेशन म्हणजे बोन बेंड होणं किंवा एक साइडचं कॉर्टेक्स तुटणं आणि एक साइडचं कॉर्टेक्स इंटॅक्ट राहणं, पूर्ण कट असं होत नाही. पूर्ण कट होत नाही. म्हणजे याच्यासाठी चांगलं उदाहरण घ्यायचं झालं तर वेताची काठी, जी आपल्याला शाळेमध्ये बऱ्याच वेळेला वापरलेली आहे. तर ओली वेताची काठी काय असते की तुम्ही बेंड करायला गेला तर ती बेंड होते, बट तुटत नाही लवकर, इझिली तुटत नाही. जास्त फोर्सफुली बेंड केला तर एक साइड कट होते, एक साइडला ती इंटॅक्ट असते आणि त्यानंतर कम्प्लीट दाखल लावला तर ती तुटते. ती पण वेळी वगैरे तुटते, पण वाळते. त्यावेळी तुम्ही बेंड केला तर त्याचे 2 तुकडे व्हायला इझिली ते 2 तुकडे होतात. हाडांची ही कंडिशन तशीच आहे. लहान मुलांच्या हाडांमध्ये पहिला तो बेंड होतो, त्यानंतर युनिकॉर्टिकल ब्रेक होतो, त्यानंतर तो कम्प्लीट ब्रेक होतो. ह्यामध्ये पण त्याचं पेरिओस्टियम इंटॅक्ट असल्यामुळे त्याचे 2 तुकडे जरी सेपरेट झाले तरी एक फ्रॅगमेंट त्याला धरून ठेवलेला असतो. आणि समटाइम्स तो पेरिओस्टियम जर टिअर झाला तर मग ते प्रॉपरली डिस्प्लेस्ड फ्रॅक्चरच्या स्वरूपात तुम्हाला दिसून येतं.
आणि लहान मुलांमध्ये डिस्प्लेस्ड व्हरायटी ऑफ फ्रॅक्चर हे खूप कमी प्रमाणात बघायला मिळतं कम्पेअर टू ऍडल्ट. ऍडल्ट मध्ये डिस्प्लेस्ड व्हरायटी ऑफ फ्रॅक्चर खूप कॉमन आहे. थोडा ऍक्सिडेंट झाला तर ते पूर्णच ब्रेक झाला आणि ते डिस्प्लेस झालेलं आहे. म्हणजे माझी अॅनाटॉमी सोडून दुसरीकडे गेलं. डिस्प्लेस व्हरायटी म्हणजे काय की एक थीन लाईन दिसली पाहिजे मला, स्ट्रेट लाईन, तर ते 2 स्ट्रेट लाईन दिसत नाही, ते असे 2 तुकडे झाल्यासारखे दिसतात. आणि पेडियाट्रिक ऑर्थोमध्ये जन्मजात डिफॉर्मिटीज प्रत्येक सेंटरला आणि प्रत्येक हॉस्पिटलला, हे माझं नाही, माझ्या बरोबरच्या वेळी ज्यावेळी आम्ही ऑर्थोपेडिक शिकत होतो त्यावेळेच्या सगळ्या मुलांचं म्हणणं होतं की जेवढ्या अमाऊंट मध्ये आम्हाला केसेस बघायला मिळायला पाहिजे होत्या तेवढ्या अमाऊंट मध्ये आम्हाला त्यावेळी त्या केसेस बघायला मिळाल्या नाही. पेडियाट्रिक्सच्या म्हणजे कंजेनायटल डिफॉर्मिटी. आता कंजेनायटल डिफॉर्मिटी मध्ये यू कॅन से क्लब फूट असतं, डेव्हलपमेंटल डिस्प्लाझी असतो, परत असतं ते हेमिहायपरट्रॉफी असतं. हेमिहायपरट्रॉफी मध्ये एका पायाची लांबी जास्त, एका पायाची लांबी कमी, ही कंडिशन आहे. मेटाटार्सस ऍडॅप्टस म्हणून कंडिशन आहे, म्हणजे पायाचा पंजाच फक्त आत वळलेला जन्माला येताना. आता ह्या कंडिशन आम्हाला कॉमनली एका सेंटरमध्ये मी ज्यावेळी शिकलो, ज्या सेंटरमध्ये, त्या सेंटरमध्ये मला एवढ्या केसेस बघायला नाही मिळाल्या. आणि बघायला जरी मिळाले असेल तरी हार्डली किती मिळतात, वर्षातून एखादी. आणि ज्यावेळी 4 मुलं एखादी केस बघत असतात आलेली, त्यावेळी हँडल किती करायला मिळतं. कारण ऍट द एंड ते लहान बाळ आहे, त्याला जेंटल हँडल करायचं आहे. माझी ताकद, माझं जे काही हँडलिंगची सवय असते मला, ती मोठ्या माणसांना करायची सवय असते, लहान मुलांना हँडल करायची सवय नसते. या केसेस कमी बघायला मिळतात त्याचं कारण हेही आहे का की लोक त्या लहान वयात त्यांना जरी बाळाचे डिफेक्ट दिसले तरी ते ट्रीटमेंटला येत नाहीत? यू कॅन से दॅट, बट शाळेला जाईपर्यंत ते तसंच करतात आणि त्यानंतर पुढे ट्रीटमेंट घ्यायला जाऊया. नाही, काय होतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा रिमोट एरियामध्ये, आता आपला टेरेन असा आहे भाग की आपण घाटमाथ्यावरची माणसं वगैरे आपल्याला म्हणलं जातं, तर आपल्याकडे अजूनही अशी जागा आहेत. म्हणजे मी ज्यावेळी मलकापूर साईडला वगैरे काम करत होतो तर मला ही गोष्ट लक्षात आली की तिकडे दिवसाचं ट्रान्सपोर्ट एक वेळच अवेलेबल आहे. म्हणजे सकाळी 1-1.5 तासासाठी 2 तासासाठी ट्रान्सपोर्ट अवेलेबल असतं, दिवसभर ट्रान्सपोर्ट नाहीये, परत संध्याकाळी गावामध्ये रिटर्न जायला ट्रान्सपोर्ट अवेलेबल आहे. अशा लोकांना माहितीच नाही की नेमकं कोणाकडे जाऊन ट्रीटमेंट घ्यायची आणि बरं कोण करणार किंवा याला ट्रीटमेंट असते हे सुद्धा माहिती नाही की बाबा आता व्यंग झाले, ते व्यंग झालेलं आहे. आता बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला. मी ज्यावेळी पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक शिकत होतो, माझ्या मेंटॉरकडे एक एमपी साईडची फॅमिली आहे. त्यांच्या बाळाला सेरेब्रल पल्सी होता. म्हणजे सेरेब्रल पल्सी म्हणजे काय, तर सेरेब्रल पल्सी इज अ ब्रॉड अम्ब्रेला टर्म. सोप्या शब्दात समजून घ्यायचं झालं तर जन्माला येताना असं काहीतरी झालं की त्याच्या मेंदूला इजा झाली, आणि ती इजा झाल्यामुळे त्याचं बुद्धिमत्ता जी आहे, ज्याला आपण इंटेलिजंट क्वेश्चन म्हणतो किंवा IQ म्हणतो, IQ इज ऍब्सोल्युटली नॉर्मल. म्हणजे त्याला तुम्ही काहीही सांगा तो अंडरस्टँड करतो. तुम्ही त्याला डिफिकल्ट टू डिफिकल्ट मॅथ्सचा प्रॉब्लेम सांगा, जर त्याचं ते वय ग्रास्प करण्याचं असेल तर त्या वयामध्ये तुझ्या त्या वयाला जे फिडिंग आपण आपल्या नॉर्मल बाळाला देतो, नॉलेज वाईज ते करू शकत होतं, ते सगळं तो फीड घेऊ शकतो. बट त्याच्यामध्ये प्रॉब्लेम हा असतो की त्याला चलनवलनाला प्रॉब्लेम येतो. तो मुलगा मतिमंद नाहीये, तो मुलगा गतिमंद आहे. वयाच्या 17 जवळपास 16 का 17 वर्षाच्या वेळी तो आम्हाला रिप्रेझेंट झाला फर्स्ट टाइम. पॅरेंट्सला माहितीच नव्हतं की आम्ही याला ट्रीटमेंट देऊ शकतो किंवा हे करणारे डॉक्टर कोण आहेत आपल्या भागामध्ये हे माहितीच नव्हतं. त्यामुळे त्यांनी जवळपास 16 वर्ष तसंच जेवढं जे काय करता येते त्यांच्यापर्यंत. आता लहान मुलांचे व्यायाम घेणारे फिजिओथेरपिस्ट पण वेगळे असतात. कारण कसं असतं, ऍडल्ट माणसाबरोबर आपण सांगितलं सर आज तुम्हाला ही गोष्ट करायची, तर ते अंडरस्टँड करतात, ते तुमच्या बरोबर इझिली मिंगल होऊ शकतात. लहान मुलांबरोबर पहिला तुम्हाला 2 सेशन ही फ्रेंडशिप करण्यामध्ये जाते. हा त्यांच्याकडून एक डिफिकल्ट टास्क असतो की आपण दोघांची मैत्री होते. मग तो मुलगा कुठे तुम्हाला रिस्पॉन्ड करायला सुरुवात करतो किंवा तुमच्या बरोबर एक फ्रेंडली नेचर तुमचं दिसल्यामुळं तो तुम्हाला त्याच्याबरोबर काहीतरी करून देतो, अंगाला हात लावून देतो. त्या लोकांनी ते प्रयत्न केले, पण ते प्रयत्न ऍट द एंड कुठं ना कुठेतरी मर्यादा येतात आणि आमची इंटरव्हेन्शनची गरज पडली. त्यावेळी आम्ही त्याची सर्जरी केली. सर्जरी केल्यावरती पॅरेंट्स एवढे हॅपी होते, म्हणजे 2-3 महिन्यानंतर ते फॉलोअप लागले ऑन द वे. ते इंदोरवरून आमच्याकडे मुंबईला ट्रीटमेंट घ्यायला यायचे.
3 महिने तर ते इंदोरवरून आले, झोपून होतं बाळ. पण ज्यावेळी त्यांचं बाळ उभं राहिलं सर्जरी झाल्यावर, ते म्हणायला लागले की आम्हाला सर हे जर पूर्वी माहिती असतं आमचं बाळ ह्याच्या आधीच चालू असतं. एवढ्या त्रासामध्ये त्यानं पण दिवस काढले नसते आणि त्याची शुश्रूषा केल्यामध्ये आमचे दिवस वाया गेले नसते. लोकांना ह्याची अवेअरनेस नाहीये, त्यामुळे याचा प्रॉब्लेम जास्त आहे की डिफॉर्मिटीज कंटिन्यू आहे. आणि मला पहिलं म्हणजे आभारी हे असं तुमचे म्हणायचे की लहानपणीचे जे काही वेगवेगळे त्रासदायक गोष्टी असतात त्या लोकांना त्याची ट्रीटमेंट आहे माहीत नसल्यामुळे ते काढत राहतात आणि पुढे जाऊन ते पूर्वी शाळेला किंवा हायस्कूलला कॉलेजला गेल्यानंतर त्यावेळी ते क्युअर करणं फार डिफिकल्ट होतं, अडचणीचं होतं. आणि तुमच्यासारखी काही आता पेडियाट्रिक अर्थमध्ये काम करतात त्यामुळे कळून येते की बाबा नाही हे काय त्याला आयुष्यभरासाठी त्रासदायक नाही, तर आपण वेळीच ट्रीटमेंट घेतली. आता तुम्ही बोलता बोलता एक वाक्य बोललात की क्युअर गोष्ट, म्हणजे लहानपणीच ट्रीटमेंट घेतली की बरी होते. त्याच्यावरून एक मला आठवलेला चांगला पेशंट होता. जन्माला येताना प्रत्येक जण बोलेक्स घेऊन येतो, म्हणजे त्याच्या पाय असे बेंड असतात, प्रत्येक लहान मुलाचे पाय बेंड असतात. ऍट सर्टन एज मध्ये तो डिफॉर्मिटी करेक्ट होते. हे नॅचरली सगळ्यांची होते. लॅटर ऑन ही डिफॉर्मिटी कधी येते तर जवळपास 60च्या जवळपास सगळ्या माणसांमध्ये परत ते डुलू चांगली येतात, ज्याला आपण जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी करतो. पण आता समजा की ही डिफॉर्मिटी करेक्टच झाली नाही आणि आपल्याला माहितीच नाही, ट्रीटमेंट अवेलेबल आहे, मग बाळाला डुलू चालत सोडून द्यायचं. काही ठिकाणी तसंच ही कंडिशन काय आहे की ह्याच्यामध्ये ज्यावेळी तो फायसिस, मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं लहान मुलांमध्ये ग्रोथ प्लेट असते, ती ग्रोथ प्लेट गोष्ट गरजेची आमच्यासाठी काय की त्याला जर इंजुरी झाली तर तुमचं हाड वाकडं जुळतं. ज्यावेळी ट्रॉमा होतो, जनरल ऑर्थोपेडिशियन असू देत किंवा पेडियाट्रिक ऑर्थोपेडिशियन असू देत, हे दोघांचा मेन गोल असतो की मी फायसिसला हात नाही लावायचा. त्याला जर मला सर्जिकली करेक्ट करायचं झालं तर सर्जिकली करेक्ट करताना मी फायसिसला टच नाही केलं पाहिजे, कारण फायसिसला मी जर टच केलं तर तुमची डिफॉर्मिटी क्रिएट होण्याची शक्यता राहते. फायसियल बार तयार होतो आणि तुमची ग्रोथ अरेस्ट होते. ग्रोथ अरेस्ट होते म्हणजे काय की एक हात माझा लांबडा वाढतोय. समजा म्हणजे एल्बोला इंजुरी आहे माझ्या लहानपणी, मला ऑपरेट करणाऱ्या सर्जनने समजा फायसिस माझा डॅमेज केला किंवा ट्रॉमामध्ये माझा फायसिस डॅमेज झाला, दोन्ही कंडिशन मध्ये फायसिस डॅमेज होऊ शकतो. हा फायसिस डॅमेज झाला, माझा हा हात व्यवस्थित वाढतोय, स्ट्रेट आहे, आणि माझा हात असा तिरका होईल किंवा शॉर्ट होईल, लांबी वाढणार नाही, मग एक हात बारका एक हात छोटा, अशी कंडिशन होऊ शकते. तर ह्या कंडिशनला ट्रॅकल डाऊन करताना मी फायसिसची काळजी घेतो. मग ह्याच फायसिसचा फायदा करून जर बाळामध्ये बोल लेग्स असतील किंवा नॉकनीज असतील, एक सिंपल सुपर प्रोसिजर आमच्यासाठी वी कॉल्ड दॅट ऍज अ सर्जरी, की ही सर्जरीच आहे, बट ती डे केअर प्रोसिजर टाईप मध्ये सर्जरी. म्हणजे हाताला पू झालाय तो सर दाखवलं, तिथल्या तिथं सरांनी काढला आणि घरी पाठवून दिलं, अशा टाईपची सर्जरी करतो. त्याच्यामध्ये त्याच्याच ग्रोथ पोटेन्शियलचा वापर करून आम्ही त्याची हड्डी म्हणजे त्याचा पाय सरळ करून देतो. जो बोल लेग्स आहे तो नॉर्मल लेग्स मध्ये आणून देतो, आणि ज्यावेळी आपलं गोल अचीव्ह झालेला आहे त्यावेळी ते इम्प्लांट बाहेर पडतो. पण समजा मी ही गोष्ट केलीच नाही, त्याला दुर्लक्षितच ठेवलं, तर ऍट द एंड ज्यावेळी तो आमच्याकडे रिप्रेझेंट होणार आहे त्यावेळी त्याचा फायसिस क्लोज झालेला आहे. मग त्यामध्ये त्याची मोठी सर्जरी होते, म्हणजे आम्हाला हड्डी कापावी लागते, प्रॉपर हड्डी कापावी लागते, एक सर्टन अमाऊंट ऑफ पीस बाहेर काढावा लागतो. तो पीस काढून झाल्यावरती त्याला फिक्स करण्यासाठी मोठी प्लेट टाकायची. आता ऑपरेशन झालं, हे ऑपरेशन तुम्ही स्वतः घडवून आणलेला ऍक्सिडेंट आहे. सो 1.5 महिना तो बेडवरती राहिला, 1.5 ते 2 महिना ती हड्डी जुळून यायला, परत 1.5 महिना त्याने व्यायामामध्ये दिवस घालवले, कारण माझी ताकद 1.5 महिना मी काही केलेलं नाही, ऑपरेशन झालंय, माझी बिल्ड गेलेली आहे, स्ट्रेंथ गेलेली आहे. म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही 3 महिने घालवले. 3 महिन्यानंतर तो प्रॉपर वॉकिंग होतो. मग मी आधी का नाही करू, मला जर ग्रोथ प्लेट वापरता येत असेल तुमची, बाळाचीच ग्रोथ प्लेटचा वापर करून मी डिफॉर्मिटी करेक्ट करू शकतो. यासाठी लोकांनी किंवा पालकांना हेच आव्हान असेल की आपल्याकडं कोल्हापूरमध्ये एवढे चांगले सर्जन आपल्याला अवेलेबल आहेत, तर
आपल्या पाल्यांना कुठेतरी डिफॉर्मिटी छोट्या छोट्या दिसल्या तर त्याच वेळी अशा तज्ञांना येऊन तुम्ही भेटायला पाहिजे, त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. आणि तेवढंच नाही तर त्याच्या पुढे एवढ्या सोप्या सोप्या सर्जरी आहेत की वन डे सुद्धा असतात किंवा काही वेळेला बिना टाक्याची असतात. आपल्याला सर्जरी म्हटली की पहिल्या अंगावर काढतात, एवढ्या छोट्या बाळाची माझी सर्जरी आहे त्यामुळे सुद्धा टाळतात. परंतु पुढे जाऊन त्याला आयुष्यभरासाठी तो त्रास असतो. आता जी केस सरांनी सांगितली की त्यानंतर त्याला जोडणंही अवघड असतं, ते हाड कट करावं लागतं 1.5 महिने, मग मोठ्या वयामध्ये या अवस्था होते, 1.5 महिन्यामध्ये त्याला रेस्ट घ्यावी लागते. तर हे सगळं टाळता येईल. आणि त्यासाठी मात्र कमीत कमी वयामध्ये किंवा जन्मजात ज्यावेळी जाणीव होईल की बाबा काय काय आहे त्यावेळी तुम्ही अशा तज्ञांना येऊन भेटून त्याच्या डिफॉर्मिटी क्लिअर करू शकताय. आपल्याकडं मॅक्झिमम आता या भागामध्ये तुम्ही सांगितलं की काही काही म्हणजे राधानगरी आजाऱ्याकडे काही वेगळ्या प्रकारचे आहेत, तर मॅक्झिमम तुम्हाला अशा केसेस कुठल्या वाटल्या की ज्या लहान मुलाच्या जास्त आहेत आणि त्याच्याकडे पालकांनी दुर्लक्ष करायला लागलं? आता मॅक्झिमम केसेस व्हरायटी, म्हणजे आपण एज ग्रुप जर पासून बघायला गेलं तर जन्माला आलेला जो रिसेंट एज ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आपल्याला कॉमनली दिसून येते ती मोस्ट कॉमन डिफॉर्मिटी असते ती क्लबफूट असते. ती जवळपास 1000 मुलांमध्ये 1 ते 2 मुलांमध्ये दिसून येते. आणि ही डिफॉर्मिटी ऍब्सोल्युटली क्युरेबल आहे. म्हणजे आम्ही ज्यावेळी ट्रीटमेंट, म्हणजे जर बाळ आमच्याजवळ समजा सुरुवातीलाच आलं, असं म्हणेन की डिलिव्हरी झाली, मेटर्निटी होम आहे, मेटर्निटी होम मधून स्ट्रेट फॉरवर्ड तुम्ही जर आमच्याजवळ बाळाला आणला तर आम्ही त्यावेळी त्याची ट्रीटमेंट चालू करू शकतो. सो ट्रीटमेंट कोर्स इज 2.5 महिने. त्याच्यामध्ये प्लास्टर दिलं जातं, बाळाचा पाय 7 वळलेला असतो, 5 ते 6 प्लास्टरमध्ये बाळाचा पाय सरळ केला जातो. एक छोटी बिन टाक्याची सर्जरी केली जाते टाचेच्या मागच्या बाजूला. ह्याचा फायदा काय होतो त्याचं कारण सांगतो. पहिला बाळाचा पंजा जर न्यूट्रल 90 डिग्री मध्ये पकडला, प्रत्येकाचा पंजा 90 डिग्री मध्ये असतो, तो खालच्या बाजूला म्हणजे जमिनीकडे एक 20 डिग्री बेंड होतो आणि आकाशाकडे पंजा जर उचलायला गेला तर एक 10 to 15 डिग्री वर येतो. बाळांमध्ये तो पंजा जमिनीकडे 5 डिग्री पर्यंत बेंड झालेला असतो, त्याची उलट येण्याची कपॅसिटी नसते. ते परत आणण्यासाठी आपल्याला बेंड टाक्याची सर्जरी करावी. ह्या सर्जरीचा फायदा काय होतो, एकतर बाळ टो वॉकिंग करत नाही, म्हणजे बोटांच्या पंजांवर चालत नाही. दुसरं, स्क्वॉटिंग सारखी जी गोष्ट आहे किंवा भारतीय कम्युनिटीमध्ये अजून पण आपण कमोडचा वापर करत नाही, पण इंडियन टॉयलेट वापरतो. तर इंडियन टॉयलेट वरती बसायला सोपं जातं, खो खो कबड्डी सारखे खेळ खेळणं सोपं जातं, पळणं सोपं जातं. सो ऍब्सोल्युटली नॉर्मल लाईफ साठी आम्ही इथं बिन टाक्याची सर्जरी करतो, टाचेच्या मागच्या बाजूला. मग ह्याचा फायदा 2.5 महिन्याची ट्रीटमेंट झाली. बाळ सर्वसाधारणपणे 9 महिन्याचं ते वर्षाचं झाल्यावर चालायला लागतं. सो ऑलरेडी त्याचा ट्रीटमेंटचा कोर्स पूर्ण झालेला आहे. सो त्याचे माइलस्टोन्स तो ग्रॅब करू शकतो. त्यानंतर तो जेव्हा चालायला लागतो, पहिला पाय टाकायला तेव्हा तो पूर्ण नॉर्मल बाळांसारखाच पाय टाकतो. ज्यावेळी नॉर्मल बाळ 6व्या महिन्यामध्ये बाळ उठून बसतात नॉर्मली, तो 6व्या महिन्यामध्येच उठून बसेल. रांगायला सुरुवात बाळ 9व्या महिन्याच्या जवळपास करतात, 6 ते 9च्या मध्ये करतात. तो रांगायला मोकळा झाला, बाळ 9व्या महिन्यानंतर वर्षभरापर्यंत आधाराने उभं राहतात. तो आधार घेऊन उभा राहू शकतो स्वतःच्या 2 पायांवर. हा क्लबफूट एक प्रॉब्लेम आहे. अजून कुठला आहे असा? अजून एक प्रॉब्लेम आहे. सगळ्यांनी, मी पेशंट बघितलेलं नाहीये, बट सगळ्यांच्या जवळच एक मूवी सांगतो, त्यामध्ये ती कंडिशन दिसून येते. ती म्हणजे सैराट मूवी सगळ्यांनी बघितली असेल. हा, त्याच्यात तो लंगड्या म्हणून एक जण आहे. मी बघितलेलं नाहीये, बट त्याचं रिप्रेझेंटेशन लॅटर ऑन मध्ये मी जर इमॅजिन केलं की मी ह्या पेशंट मध्ये काय शोधून काढू शकतो, तर त्याच्यामध्ये मी एक डायग्नोसिस करू शकतो की त्याला डीडीएच आहे. डीडीएच म्हणजे डेव्हलपमेंटल डिस्प्लासिया होते. तर ह्या कंडिशन मध्ये काय होतं की खोब्यामध्ये जे आपलं हाड असतं, म्हणजे खोब्याचा जो सांधा आहे ते हाड निसटलेलं असतं, सांधा निसटलेला असतो खोब्याचा. ह्याला पण आपण जर लक्षात आलं की याचा खोबा निसटलेला आहे बाळाचा, म्हणजे जनरली आजीला किंवा आईला मसाज करताना लक्षात येतं की पायामध्ये कटकट कटकट काहीतरी आवाज मारतो किंवा खोबा निसटल्यासारखं जाणवतं, काहीतरी होतं इथं खोब्यामध्ये, ते मसाज करताना जाणवतं. हे जर जाणवत असेल आणि तुम्ही इमिडिएटली दाखवायला आला तर मोठ्या सर्जरीज काही करायची गरज नाही. लहानपणी पट्ट्यांमुळे पण ते आपण करेक्ट करून देऊ शकतो. आता दुसरी आजार म्हणायचा झाला तर मगाशी तुम्हाला मी बोललो बोलेक्स वगैरे. बोलेक्स कॉमन कसं झालंय, एक तर आपण ओव्हर क्राऊडेड सिटीज केल्या किंवा एक इमारतींचं जाळं बनवलं.
आपल्या लहानपणी म्हणजे आमच्या लहानपणी तर हे होतं की मी कोल्हापूरमध्येच वाढलो, माझं घर रायगड कोल्हापूरमध्ये. आमच्याकडे असं होतं की पूर्ण जागा मोकळी होती, आम्ही खेळायचो भरपूर, मोकळी मैदान होती, बागडाला सगळे बाहेरच. हा बाहेरच, म्हणजे गर्दी नसल्यामुळे कुठेही खेळा. आणि घराच्या आजूबाजूचा आपण परिसर स्वच्छच करतो, त्यामुळे आपण तिथं पण खेळू शकतो. त्यामुळे आपल्याला कोवळी सूर्याची किरण भरपूर मिळायची, जो की नॅचरल सोर्स ऑफ व्हिटॅमिन D3 आहे. जेवणातून आपल्याला व्हिटॅमिन D3 कुठल्याही सोर्स मधून आतापर्यंत तरी कोणी क्लेम केलेलं नाही की जेवणाच्या या फूड पार्टिकल मध्ये व्हिटॅमिन D3 मिळतं. बट नॅचरली सूर्य देतोय, पैसे खर्च होत नाहीये, रुटीन ऍक्टिव्हिटी मध्ये मिळतोय. बट कोविड झाल्यावरती गव्हर्नमेंटचं बंधन आलं, सगळी मुलं घरात कोंडली गेली आणि नैसर्गिकरित्या जी गोष्ट मिळत होती ती मिळाली नाही. त्यामुळं मुलं बट काही डिफॉर्मिटीसाठी आपण महात्मा ज्योतिराव फुले सारखी जी योजना आहे, जी महाराष्ट्र गव्हर्नमेंट रूल करत आहे, त्या डिफॉर्मिटीसाठी आपण त्याचा फायदा घेऊ शकतो. इव्हन आपला जो सीएम फंड आहे, सीएम फंड मधून पण तुम्हाला त्याच्यासाठी पैसे अवेलेबल होतात, सरकार मदत करते वया सीएम फंड आणि महात्मा ज्योतिराव फुले योजना. आता तसं कसं झालंय की आता लोकांना ट्रीटमेंट घ्यायची झाली तर कुठलं तरी असं फंडिंग गोळा करता येतं, परंतु पहिली ट्रीटमेंटकडे जायला पाहिजे. हा, आणि लहान मुलाची तर का जायला पाहिजे, कारण त्यांचं आयुष्य समोर पडलेलं असतं, त्याला खूप काही करायचं आहे, परंतु लहानपणी जर ते क्युअर झालं नाही. ह्याचे एक साईड इफेक्ट काय असतात सर, बऱ्यापैकी डिफॉर्मिटी मध्ये आपण ज्यावेळी चालतो त्यावेळी आपले सांधे मार खातात, आणि जे 60च्या दरम्यान आपल्याला व्हायला होणारे आजार आहेत जे अपेक्षित असतात ते वयाच्या 30च्या आणि 35च्या दरम्यान तुम्हाला जाणवायला लागतात. आता फॉर एक्झाम्पल बोलेक्स किंवा नॉकलेक्स हा आजार तुम्हाला 60च्या दरम्यान झाल्यावरती ऑर्थोपेडिशियन कडे गेला, तुमच्या नीची सिच्युएशन बघतात, त्याचं पण ग्रेडिंग आहे. असं नाही की स्ट्रेट फॉरवर्ड सगळ्याच लोकांना जॉईंट रिप्लेसमेंट करा म्हणून सजेस्ट केलं जातं, त्याची ग्रेड्स आहेत. 3ऱ्या-4थ्या ग्रेड मध्ये सजेस्ट करतात की तुम्ही जॉईंट रिप्लेसमेंट करून घ्या. 60च्या किंवा 65च्या दरम्यान तुमचं जर जॉईंट रिप्लेसमेंट होत असेल आणि माणसाचं आयुष्य जर 80-85 वर्षाचा आपण पकडू कितपर्यंत माणूस टिकतो, त्यावरती बोनस लाईफ आहे, तर तुमच्या त्या एका लाईफ पिरियड मध्ये तुमचं एकदा जॉईंट रिप्लेसमेंट होऊ शकतं, एक्सेप्टेबल आहे. ऍट द एंड आर्टिफिशियल सांधे वगैरे घातले, कंपनी क्लेम करते 25 ते 30 वर्ष इम्प्लांट चालतं एकदा टाकलाय. बट जर हीच सिच्युएशन तुम्ही जर 30 वर्षापूर्वी करून घेत असाल, 30च्या वयामध्ये तुमचे जॉईंट रिप्लेसमेंट करून घेत असाल तर ते 60व्या-70व्या वर्षात काय हा, मग ते परत रिव्हिजन सर्जरी लागते. रिव्हिजन सर्जरीमध्ये तुमचा सांधा परत बदलला जातो, त्यावेळी तुमचं इम्प्लांट लागतं, ते परत एक्सपेन्सिव्ह व्हरायटी लागते, लॉंग इम्प्लांट वापरावे लागतात, कारण ऑलरेडी मी इम्प्लांट बसवून ते बोन थोडंफार तरी खराब केलेलं आहे. वयोमानानुसार त्या बोनची क्वालिटी पण वीक झालेली आहे, मग त्याच्यासाठी परत लॉंग स्टेम वाले इम्प्लांट वगैरे वापरा, डबल सर्जरी. सो सिंपल सोबर प्रोसिजर मध्ये आम्ही करेक्ट करतो. आमचा बेसिक गोल हा असतो की तुम्हाला 100% आम्ही करेक्ट नाही करून देऊ शकत. पॅरेंट्सची इच्छा काय असते, बाळाला घेऊन आले की माझं बाळ 100% बरोबर होणार का, आणि आमचा गोल हा असतो की बाळ 100% बरोबर होणार का नाही, त्याला मी आहे ह्याच्यापेक्षा किती चांगली बेटर लाईफ देऊ शकतो, हा महत्वाचा गोल असतो. आणि काही कंडिशन मध्ये आपण 100% नाही क्युअर करू शकत, त्यावेळी 80-90% जरी आलं तरी खूप झालं. जसं मला तुम्ही उदाहरण सांगितलं की आता ती मुलगीला खेळायची इच्छा असते, परंतु ती जाऊ शकते, चालताच येत नाही, त्यामुळे तिची चिडचिडी होते, त्या ठिकाणी एवढं तरी करता आलं असेल ती खेळात जाऊ शकते काहीतरी. हा ठीक आहे, फार प्रोफेशनल किंवा एकदम स्पोर्ट्समन सारखी खेळली असते तेवढं तरी आलं असतं. आता ज्या मुलांमध्ये ही कंडिशन आहे आणि पूर्वी चालत फिरत होतं ते मुलं पण स्पोर्ट्समन लेवलला खेळू शकतात. हा नाही, यासाठीच म्हणून तर लोकांनी अवेअर होणं गरजेचं आहे. मला पुढचा प्रश्न यालाच घ्यायचा आहे की आता आपण आर्थिक गणितापासून कुठले प्रॉब्लेम्स आहेत हे सगळं घेतलं, परंतु मुळातच पालकांना जर लहानपणापासूनच त्याच्या बोनची अशी काळजी घ्यायची की बाबा ती, कारण शेवटी काय की आपण पूर्ण शरीर हे आपल्या हाडांवरती अवलंबून आहे. हाडांचं मजबूत करून तुम्ही मला सांगितलं की पूर्वी स्पेस असायचं म्हणून आपण बाहेर खेळायला जातो, त्या नकळतपणे ते व्हिटॅमिन D3 आपल्याला उन्हात मिळायचं. आता ते जाणंच होत नाही, किंवा आता बदलत्या जीवनशैलीमुळे खाणं फार वेगळं, लहान मुलांना आता वेगळं जरा आवडतं, बाहेरचं चायनीज जास्त खातो किंवा आणि काहीतरी खातो, त्यामुळे सुद्धा काही इफेक्ट व्हायला लागले. हे सगळं लोकांना माहित आहे, परंतु तरीही जर काळजी घ्यायची असेल तर काय करायला पाहिजे? काळजी घेण्यासाठी लहान मुलाला फ्रीली खेळू द्या, पडू द्या,
लागण्यानं किंवा खेळण्यानं इम्युनिटी डाऊन होते किंवा काय होतं, तर नाही, इम्युनिटी बिल्डअप होते. मध्ये एक मी खूप चांगला रील बघितला, असंच टाइमपास करत होतो मोबाईलवरती, तर बिल्ड स्ट्रक्चर वरती त्यांनी एका माणसाने रील बनवलेला. 80चे यंगर कसे होते, 90चे यंगर कसे आहेत, 90s मधले कसे आहेत, 2000 मधले कसे आहेत आणि 2010 मधले कसे. जाता जाता त्यांनी काय दाखवलं, चालत होते, चालता चालता भिंतीला धडकले, म्हणजे दरवाजाला धडकले. 80च्या लोकांनी लक्षच दिलं नाही, म्हणजे जे आपले पॅरेंट्स आहेत, माझे वडील बेसिकली, ते माझ्यापेक्षा अजूनही स्ट्रॉंग आहेत. राईट नाऊ इज अबाउट 65. बट त्यांचं बिल्ड आणि माझं बिल्ड बघितलं तर मस्ट ॲप्रिशिएट की त्यांचं बिल्ड खूप स्ट्रॉंग आहे माझ्यापेक्षा. आपल्यासारखे लोक हा लागलाच ठीक आहे, बट 90 जी 2000 नंतरची जनरेशन आहे ती धरून बसते. 2020ची जनरेशन आहे ती मे बी जमिनीवर झोपायला रे लागलो जोरा, अशा पद्धतीची त्यांनी ती रील बनवलेली. बट मुलांना खेळू द्या, बेसिकली मैदानी ऍक्टिव्हिटी जास्त होतात, प्ले ग्राउंड वरती जाऊ देतात. पॅरेंट्स काय करतात, नाही थांबू देत नाही, जाऊ देतात. नाही, जरी जाऊ दिलं तर काही लिमिटेशन असतात, उन्हात नको, उन्हाचा त्रास होतोय किंवा मग सांगल्यास नको, आता तो बाहेर वातावरण असं आहे. काय होतं किंवा बाहेरचे एन्व्हायरमेंटल फॅक्टर जे आहेत, म्हणजे चांगलं उदाहरण देतो, एक रिच फॅमिलीतलं बाळ आहे आणि एक पुअर फॅमिलीतलं बाळ आहे. फॉर एक्झाम्पल, वेल टू डू ऑफिस वर्कर पॅरेंट्स आहेत आणि एक आहे की पॅरेंट्स रोड साईडचं रोडवरती कन्स्ट्रक्शन करतात, आपण रस्त्यांवरची अवस्था बघतो. त्या मुलांना सर्दी लवकर लागत नाही, पण आपल्या मुलांना सर्दी लवकर लागते, म्हणजे जे ऑफिसला जाणारी मुलं. ह्याच्या मागचं रिझन काय की ते ज्या एन्व्हायरमेंटला अडॅप्ट करून घेतले मुलांनी, त्यामुळे त्यांच्यामध्ये एक नॅचरल इम्युनिटी बिल्ड झाली, त्यांना वॅक्सिनची गरज नाही पडली. बट शहरामध्ये राहणारी जी मुलं आहेत त्यांना इन्फ्लुएन्झा आणि हे ते बाकीच्या वॅक्सिनची गरज पडतीये. हे का पडते, तर ती इम्युनिटी, नॅचरल इम्युनिटी जी तयार होणार होती बाहेर जाऊन, ती डेव्हलप जास्त झाली, ती झालेली नाहीये. मग ती आपण आर्टिफिशियली तयार करतो. बट प्रत्येक क्लायमेटला मला ऍडजस्ट करून घ्यायला माझी बॉडी पण ती अडॅप्टेबल झाली पाहिजे. इनडायरेक्टली काय की जीवनशैलीमध्ये तुमच्या जे नैसर्गिकपणा खेळणं, बागडणं, त्यामध्ये तुम्हाला पडणं जे आहे ते झालंच पाहिजे. खाण्यापिण्यामध्ये काय असावं, खाण्यापिण्यामध्ये प्रोसेस्ड फूड जास्त नको, हेल्दी डाएट. आता लोक म्हणतात की आम्ही कॅल्शियम सोर्स आम्हाला मटणातूनच मिळतो, तर नाही. हेल्दी गुड डेअरी प्रोडक्ट पण आहे, दूध आहे, पनीर आहे, चीज आहे, नाचणी आहे, ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. तुम्ही ते घेऊ शकता जर व्हेजिटेरियन असाल तर. ऑब्व्हियसली तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही नॉन व्हेज घ्या. बॅलन्स डाएट इज मस्ट. नॅचरल सनलाईट मध्ये ऍडल्ट असू देत, लहान मुलं असू देत. सनबाथ ही कन्सेप्ट फॉरेन मध्ये होते, इंडियामध्ये होत नाही. ती सनबाथ ही कन्सेप्ट सगळ्यांनी कंपल्सरी फॉलो केली पाहिजे. हेल्दी डाएट ठेवा, लाईफस्टाईल ऍक्टिव्हिटी मध्ये सुधारा आणि एक व्यायाम हा शरीराला गरजेचाच असतो. याच्यावरती बोलत इतकं कमीच आहे, परंतु याच्यात एक तरी गोष्ट सर्वांच्या पर्यंत जाईल की लहानपणी छोटे छोटे वेगवेगळं दिसत असते कुठल्या तरी बाळामध्ये, पेरेंट्सना सहसा एक कळून येत नाही. माझ्या तुम्ही फार चांगलं एक उदाहरण दिलं की ज्यावेळी आजच्या वयस्कर लोक त्यांचं मालिश करत असतात, तर त्यावेळी कुठेतरी कटकट हाड वाजते, कुठेतरी फॉल्ट त्यावेळी जाणीव जरी झाली तरी त्याची त्या वयामध्ये ट्रीटमेंट घ्यावी, पुढे जाऊन त्याला तो त्रास होणार नाही. आता काही उदाहरणं सरांनी दिलीत की तो मग 10 वर्षाचा झाला, 20 वर्षाचा झाला, नंतर ते कळून आले की आता डिफेक्ट झाला, मग ठीक आहे आयुष्यभरासाठी त्याचं नशीब होतं म्हणून लागलंय असं म्हणून आपण सोडून देतो, पण तो ती कुठेतरी दुरुस्त झालं असतं. मग ते दुरुस्त वेळेवरच करून घ्यावं. डाएट तर पाहिजेच पाहिजे, पण तो लहान मुलांना सगळ्यात जास्त आपण जे बंधनं घालतो की नको पडशील बाबा, तिकडे जाऊ नकोस, नको ते ऊन लागायला खेळू नकोस, तर नको ते होऊ दे, त्याच्यात इम्युनिटी बिल्डअप होते. सरांचं म्हणणं हेच आहे की जी नैसर्गिक जगण्याची आपली पद्धत होती, लाईफस्टाईल आहे, ती ऑफकोर्स तशीच असायला पाहिजे. त्याच्यातूनच ते आपलं बोन स्ट्रक्चर जे आहे ते अजून स्ट्रॉंग बनणार आहे. आर्थिक वरती पण आपण बोललेलो आहे, बऱ्यापैकी सगळ्याच आपले प्रश्न कव्हर झाले. तर अजून काही प्रश्न आपल्या मनामध्ये असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये किंवा इनबॉक्समध्ये विचारून ठेवा. पुढच्या मुलाखतीमध्ये सरांच्याकडून आपण प्रश्न घेऊया. आता शेवटचा प्रश्न असेल सर की आता खूप सारे आजच्या काळामध्ये AI येते, तंत्रज्ञान येते, टेक्नॉलॉजी खूप वाढले, तर या आपल्या फील्डमध्ये
म्हणजे पेडियाट्रिक ऑर्थोमध्ये तंत्रज्ञान आणि एआयच्या मदतीने पेडियाट्रिक्स मध्ये भविष्यात कोणते बदल होणार आहेत किंवा आता चालू आहेत आणि जे आता पेशंट्सना आधार होत आहेत म्हणजे काय आहे की काही कंडिशन्स अशा असतात की ज्याच्यामध्ये सर्जरी लागतेच. तर अशा सिनारिओ मध्ये आम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करतो. म्हणजे 3D बोन मॉडेल बनवून घेतो, त्या पद्धतीची डिफॉर्मिटी एक बाहेर क्रिएट करतो 3D बोन मॉडेलवर आणि प्रिसाइजली आम्हाला कुठं बोन कट केल्यावरती डिझायरेबल अमाऊंट ऑफ रिझल्ट आम्हाला मिळेल याचा प्री प्लॅन केला जातो प्रत्येक सर्जरीच्या. आणि त्या पद्धतीने आम्ही त्याचं इंटरव्ह्यू तिथं करतो. इव्हन ऑटोक्लेव्ह केलेले आता हे पण मिळतात. म्हणजे आता आम्ही एखाद्या माणसाचं बोनचं 3D मॉडेल बनवलंय, स्ट्रक्चर बनवलंय, त्याला कटिंगचं आम्ही एक इमॅजिनरी आम्हाला रिझल्ट कुठं भेटेल हे पण बनवून ठेवलंय. तर कुठल्या पॉइंटला नेमका आम्हाला कट घ्यायचा आहे त्याचा एक बाहेरचा 3D मॉडेल टाईपमध्ये शेप मिळतो जो की ऑटोक्लेव्ह करू शकतो आपण. तो फक्त इन्सिजन घ्यायचं, बोनवरती बसवायचा, सर्जिकल टाइम त्याच्यामध्ये कमी होतं की प्रिसाइज एवढंच कट घ्यायचं, एवढंच बोन बाहेर काढायचं. आधुनिक तंत्रज्ञानाचा हा फायदा रोबोटिक सर्जरी वगैरे याच्यामध्ये होते. लहान मुलांच्या रोबोटिक सर्जरी अजून नाहीत आलेल्या या पिरियड मध्ये, बट ऍडल्ट मध्ये आलेले जॉईंट रिप्लेसमेंट वगैरे सर्जिकल आर्मचा वापर करून करता येतात. बट पेडियाट्रिक केसेस मध्ये अजून ते आलेलं नाही कारण पेडियाट्रिक कम्युनिटी ही इव्हॉल्व्ह होत आहे. म्हणजे मला कम्युनिटी इव्हॉल्व्ह कशी झाली याचं एक क्लासिकल आर्टिकल आठवलं तुमच्या बरोबर बोलताना. DDH ची कंडिशन होती म्हणजे डेव्हलपमेंटल डिस्प्लाझी ऑफ हिप. याचा ज्यावेळी स्टडी झाला त्यावेळी तुम्ही बाळाला कॅरी कसं करता एवढ्या डिटेलिंग मध्ये त्या माणसाने अभ्यास केलेला आहे. म्हणजे निग्रोज आपण कॉमनली टर्म वापरतो किंवा आफ्रिकन्स. तर आफ्रिकन लोकांना एक सवय असते, ते बाळांना खुब्यावरती घेतात, कडेत घेतात किंवा ते दोन्ही पाय मागं ठेवून एक झोळी बनवायची आणि ते बॅक साईडला हँग करून जायचे. बेसिकली पूर्वीच्या काही ते बॅक साईडला हँग करायचे. तर आफ्रिकन लोकांमध्ये DDH ची जो प्रिव्हॅलन्स म्हणतो तो खूप कमी होता. म्हणजे ज्या माणसाने ओरिजिनल पेपर लिहिला त्यांनी हे मेन्शन केलेलं आहे. आणि तोच इंडियन कम्युनिटीमध्ये आपण बाळाला रॅप करतो तर ते पाय स्ट्रेट असतात, समटाइम्स क्रॉस होतात स्वेडलिंग मध्ये. तर त्याचा पण स्टडी केला की इंडियन कम्युनिटीमध्ये ते स्वेडल करतात या पद्धतीचं. या लोकांमध्ये याचा प्रिव्हॅलन्स जरा जास्त. म्हणजे ज्यावेळी पेडियाट्रिक ऑर्थोपेडिकची ही स्टडी बनत गेली म्हणजे थिंकिंग बनत गेलं त्यावेळी एवढ्या मायन्यूट लेवलला विचार करून गोष्टींना त्यांनी प्रूव्ह केलंय की ह्या लोकांमध्ये प्रिव्हॅलन्स का कमी आहे, ह्या लोकांमध्ये प्रिव्हॅलन्स का जास्त आहे. लहानपणी त्याला कसं आपण हँडल करतोय. साधं गोष्ट आहे, तुमचा जर पाय क्रॉस होत असेल तर तुमचा खुबा निसरतो. हा जर माझा खांद्याचा भाग खुबा म्हणला तर ह्याचं हेडचं डिरेक्शन बाहेरच्या बाजूला जातं. बट तेच माझं वाईटली घेतलंय आपण ज्यावेळी कमरेवर एका कडेवर घेतो बाळा त्यावेळी पायाचे पाय लांब होतात. सो माझा खुबा हिप मध्ये आत आहे, तो डिसलोकेट नाही होत. हा डिसलोकेट व्हायला मदत करतोय ज्यावेळी क्रॉस पाय पडतो त्यावेळी. म्हणजे टेक्निक बदलत आहेत, लोक अजून रिसर्च करतात, अजून ऍडव्हान्स गोष्टी येत आहेत. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं 8 प्लेट ही कन्सेप्टच कोणाला माहिती नव्हती की 8 प्लेट. इव्हन ह्याच्यापेक्षा अजून एक चांगली कन्सेप्ट आली पेट स्क्रू म्हणून. ह्याच्यामध्ये फक्त लिमिटेशन असते की तुमची मॅच्युरिटीच्या जवळ आल्यावर ही केली जाते पेट्स टेक्निक की शुअर शॉट आहे. ह्याच्यामध्ये जास्त करून फायसिस डॅमेज न करता डिफॉर्मिटी करेक्ट होणं आणि अजून भविष्यामध्ये गोष्टी इव्हॉल्व्ह होतात. कारण एरियाचा प्रॉब्लेम काय असतो, पुन्हा मुंबईमध्ये गोष्टी इझिली अवेलेबल होतात. कोल्हापूर सारख्या ठिकाणी किंवा पेरीफेरीमध्ये किंवा अजून भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी गोष्टी भेटत नाहीये. इम्प्लांट प्रोव्हाइड करणारी लोक नाही. त्यामध्ये लोक इनोव्हेट करतात. आमचे एक मेंटॉर आहे गुजरातचे, त्यांनी एक झिग बनवला टू जस्ट इज द ऑस्टोटोमी ऑफ द बोन. की बोनची ऑस्टोटोमी करायची आहे, लहान मुलामध्ये करायची आहे, मला फायसिस पण स्पेअर करायचं आणि ऑस्टोटोमी पण करायची.
ते मला डॅमेज करता आलं नाही पाहिजे. मला आता मी पेरीमध्ये मी प्रत्येक वेळी मला प्लेट नाही मिळत, सरांनी झीग बनवलं. आता तो झीग जवळपास आम्ही सगळं ऑर्थोपेडिशन यूज करतो. हिप स्पायकाचं टेबल कोणीतरी तयार केलं. आता पट्टी वेगवेगळे रिडक्शन मॅन्युअल आलेले आहेत. पूर्वी ऍडल्ट प्रॅक्टिस करत होतो त्यावेळी माझं प्रॅक्टिस बदललं पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक्स फेलोशिप केल्यावरती. मी 50-50 असायचो की 50% मी सर्जरी करायचो, 50% मी कन्झर्वेटिव्ह करायचो. आता असं झालं की मी 80% ट्रॉमा जर आला असेल तर 80% मी कन्झर्वेटिव्ह करतो आणि 20% मी सर्जरी करतो. निव्वळ टेक्निक येत राहतात. याचा फायदा काय होतो, आम्ही इंटरनॅशनल कॉन्फरन्स आहे किंवा भारतामध्ये समिट होते, आमची इयरली 2 समिट होतात. त्या समिटला ह्या गोष्टी सगळ्या सांगितल्या जातात की आम्ही हे रिसेंट ऍडव्हान्सेस मध्ये हे सगळं घेतलेलं आहे, एआयच्या मदतीने तुम्ही हे करू शकता. मला हे वाटतंय आपण हे प्रॅक्टिस मध्ये करायला पाहिजे. अशा पद्धतीने प्रॅक्टिस आता ग्रोथ होते. भरपूर बदल होतात आणि तंत्रज्ञानाचा तर सगळ्यात जास्त फायदा हा मेडिकल फील्डचा आहे. त्यामुळे बदल याच्यामध्ये होत आहेत. खूप छान माहिती आहे. याच्यामध्ये अजून खूप सारे प्रश्न आहेत, कारण आपली फील्डच एवढी मोठी आणि ती नाजूक गोष्टी म्हणजे लहान मुलांशी संबंधित आहे. त्यामुळे खूप सारे प्रश्न अजूनही असतील, तर आपण पुढची एक वेगळी मुलाखत वेगळ्या प्रश्नाच्या वरती आपण नक्कीच घेऊया. आणि आज जी काही माहिती मिळाली आम्हाला थोडक्यात काही वेळामध्येच हे 15-20 मिनिटांमध्ये घ्यायची होती, त्यामुळे आम्ही कमीत कमी प्रश्नामध्येच घेतलेली आहे. तरी फार छान माहिती मिळाली. पुन्हा एकदा आपले आभार मानतो. धन्यवाद.